बच्चा, बस 2 महीने और नियमित व्रत कर लो। उसके बाद पुत्र की प्राप्ति अवश्य होगी। जसं तुम्ही गेल्या 5 वर्षांपासून सांगताय तसंच ना? नादान है। सही समय आने पर इसे भी मेरी कीमत पता चलेगी। थांब. तू का बोलली बाबांसमोर असं? काय चुकीचं बोलले मी? तुला माहिती आहे बाबांना किती सिद्धी प्राप्त आहेत आणि मला इथे तमाशा नको आहेत. गुपचूप घरी चल. अजून किती दिवस करायचे तुम्हाला हे? मन नाही भरलं तुमचं? मला कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. अगं इतके दिवस करतोच आहोत ना, आणखी थोडे दिवस विश्वास ठेव. अहो, त्या राजाने काहीतरी विचार करूनच या बाबांवर बंदी घातली असेल ना. तिथे राज दरबारी आलेले महर्षी पण म्हणत होते की तुमच्या नशिबी एक दिव्य मूल आहे, फक्त थोडा संयम ठेवा. अगं असं पण संयम ठेवतोच आहोत ना आपण. मग दुसऱ्या ठिकाणून खात्री करायला काय हरकत आहे? महर्षींनी जेव्हा राजासमोर काळजादू बंदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता तेव्हाच ते म्हणाले होते की देवाचा कोप हा काळ्या जादूमुळे होतोय आणि जादूगरांची संख्याही कमी होते. तुला काय हे सगळं महर्षींनी कानात येऊन सांगितलंय का? मला माहितीये, माझा देव अशा कुत्सित गोष्टींची टीकाच करतो. हे बघा, तुम्हाला शेवटचं सांगते, एकतर मी आज या घरात राहीन, नाहीतर तुमच्या बाबाचं राज्य असेल. अगं पण बिन काही नाही. तुम्ही तुमचं हे सगळं सामान उचलून बाहेर फेकता का मी माझं सामान आवरायला घेऊ? बरं ठीक आहे, तुला हेच हवं आहे ना, करतो मी. बाहेर फेकून देतोय सगळं. असं ही मूल मला फक्त तुझ्या आनंदासाठी हवं होतं. पण जर तूच नसेल ना तर त्या मुलाचा काय फायदा? मी बोललो होतो तुम्हाला भेटायच्या संधीचा मी समाधी दिली. बघा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक दिव्य मूल लाभेल म्हणून. आज तुम्ही त्या काळ्या जादूची साथ सोडली आणि देवाने आपल्या पदरी हे दिव्य मूल दिलं. अगदी बरोबर बोललीस.
आपण देवाकडे फक्त एका मुलाची किंवा मुलीची मनोकामना केली होती, पण महादेवाने तर एकाच शरीरात दोन्ही दिलेत. साक्षात महादेव आपल्या घरात अर्धनारी नटेश्वराच्या रूपात आले होते. कर्पूर गौरार्ध शरीर काय, कांपे गौरार्ध शरीर काय, कर्पूर गौरार्ध शरीर